29 तारखेला धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा आपण करत असतो. भगवान धन्वंतरी जे आहेत ते आपल्या आरोग्याशी निगडीत आहेत. जेव्हा समुद्र मंथन झाले होते त्यातून जे 14 रत्न बाहेर पडले होते त्यापैकी 5वं रत्न जे होते ते म्हणजे भगवान धन्वंतरी. भगवान धन्वंतरी हे विष्णूचेच अवतार आहेत. तर त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची देखील जयंती असते, त्यांचा जन्मदिवस असतो आणि या दिवशी आपण त्यांची ही पूजा करायला हवी. आपलं निरामय आरोग्यासाठी आपण धन्वंतरी देवता यांची पूजा ही करायला हवी. पहिली संपत्ती जी आहे ते म्हणजे आपलं शरीर, त्यामुळे देखील आपण या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा ही करायला हवी. अनेक ठिकाणी माता लक्ष्मी त्यासोबतच गणपतीचं पूजन देखील धनत्रयोदशीच्या दिवशी केले जाते. धनाची देखील पूजा केली जाते, परंतु आपण भगवान धन्वंतरी यांचं आवर्जून पूजन हे धनत्रयोदशीच्या दिवशी करायला हवं. जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून बाहेर आले होते. त्यांच्या हातामध्ये जो कलश होता त्यामध्ये सर्व आयुर्वेदिक जडीबुटी होते. त्यामुळे आपल्याला पूजेमध्ये ज्या ज्या आयुर्वेदिक वस्तू आहेत त्याचं देखील पूजन धनत्रयोदशीच्या दिवशी हे करायचं असते. तर धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळातच आपल्याला ही पूजा करायची आहे. काही कारणामुळे जर का तुमच्याकडून प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळी जर तुमच्याकडून ही पूजा करणं नाही झाली तर सकाळी तुम्ही पूजा करू शकता. त्यानंतर आपल्याला यमदीपदान करायचं आहे, तर यमदीपदान आपल्याला संध्याकाळच्या वेळेसच करायचं असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की धनत्रयोदशीची पूजा कशी करायची आहे, मंत्र कुठले बोलायचे आहे, त्यासोबतच सेवा करायची आहेत, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे दिवा लावून घेतला आहे. कुठलीही पूजेची सुरुवात करताना आपण अगोदर दिवा प्रज्वलित करतो आणि त्यानंतरच दिवा लावून आपण पूजेची सुरुवात ही करत असतो. त्यानंतर कळस मांडून घ्यायचा आहे. कळसाला अक्षताचं आसन हे द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवतेचा फोटो घ्यायचा आहे. या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवता यांची जयंती असते, त्यांचा जन्मदिवस असतो. ते समुद्र मंथनातून याच दिवशी प्रकट झाले होते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवता यांची पूजा करत असतो. त्यासोबतच माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि गणपतीचे पूजन देखील या दिवशी केलं जातं. तर आपल्याला अगोदर आचमन करून घ्यायचं आहे. आचमन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते. करताना आपल्या डाव्या हाताने आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः म्हणून पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. दुसऱ्यांदा परत ओम माधवाय नमः म्हणून आपल्याला पाणी पिऊन घ्यायचं आहे. परत ओम नारायणाय नमः म्हणून आपल्याला पाणी हे पिऊन घ्यायचं आहे. चौथ्या वेळेस ओम गोविंदाय नमः म्हणून आपल्याला पाणी हे तामनामध्ये सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला परत पाणी घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुम्हाला तुमचं गोत्र आणि तुमचं नाव बोलायचं आहे. गोत्र जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता. मी कश्यप गोत्रात जन्म झालेली आहे. माझं नाव अर्चना आहे आणि माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात व एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती दीपावली निमित्त मी धनत्रयोदशीचं पूजन करत आहे. या प्रकारे आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे. त्या तामनामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हे पाणी त्यानंतर आपल्याला तुळशीमध्ये टाकायचं नाही. हे आपण इतर कुठल्याही झाडाला टाकू शकतो किंवा जमिनीवरती आपण हे टाकून द्यायचं आहे. तर आपल्याला आता पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. कळशाची मांडणी केली आहे. आता आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती इथे स्थापन करून घ्यायची आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करताना अक्षताचं आसन द्यायचं आहे. त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती अगोदर स्थापन करून घ्यायची आहे. कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, अक्षता अर्पण करून घ्यायच्या आहेत. ओम ग गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा या दिवशी करायची असते. त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम श्रीं नमः या मंत्राचा जप करत करत माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. दूध पाणी पंचामृत कशाने आपण अभिषेक करू शकतो. ओम श्रीं नमः ओम श्रीं नमः या मंत्राचा जप करत करतच आपल्याला माता लक्ष्मीचा अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि तिथे माता लक्ष्मीची मूर्ती ही स्थापित करून घ्यायची आहे. ओम श्रीं नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. ओम श्रीं नमः ओम श्रीं नमः ओम श्रीं नमः फूल अर्पण करून घ्यायचं आहे. फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला भगवान धन्वंतरी यांची पूजा करायची आहे. कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपण करू शकतो, कारण भगवान धन्वंतरी हे
भगवान श्रीहरी विष्णू यांचंच रूप आहे. त्यामुळे आपण हा जप करायचा आहे. फूल अर्पण करून घ्यायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप करायचा आहे. फूल अर्पण करून घ्यायचं आहे. लवंग असतात, मिरे असतात किंवा तेजपान, जे आपले मसाल्याचे पदार्थ आहेत ते, शोप, इलायची, सुंठ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहे. प्रसादामध्ये तुम्ही ठेवू शकता. तुम्ही त्यासोबतच मध ठेवू शकता, कडुलिंबाची पानं ठेवू शकता, अजून च्यवनप्राश ठेवू शकता. ज्या ज्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्या देखील पूजेमध्ये ह्या ठेवायच्या असतात. तसंच आपल्या घरामध्ये जे धान्य, कारण आपली जी लक्ष्मी असते घरामध्ये, तर ती धान्य स्वरूपात देखील असते. त्यामुळे आज आपल्याला, आजच्या दिवशी आपल्याला धान्याची देखील पूजा करायची असते. 5 जे धान्य आहेत त्या धान्याची पूजा देखील आपल्याला आज करायची असते. त्यामुळे त्या धान्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी आल्या, आपण जे जे खातो, गहू, ज्वारी, मूग, उडीद, मटकी, बाजरी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या दिवशी पूजेमध्ये ह्या ठेवायच्या आहेत. धने आणि गुळ हा नैवेद्यच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी दाखवायचा आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत, म्हणजे आयुर्वेदिक वस्तू आहेत, त्या देखील तुम्ही ठेवू शकता. त्यासोबतच आपल्याला आवर्जून जे तुळशीपत्र आहे, तुळशीपत्र देखील आपल्या सगळ्यांनाच माहिती की याची खूप आयुर्वेदिक गुणधर्म आहे. त्यासोबतच भगवान धन्वंतरी हे भगवान श्रीहरी विष्णू यांचे रूप असल्यामुळे आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप करत करत आपल्याला तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला हे जे निंबाचे पानं आहे, कडीपत्ता आहे, तुळशीचे पानं आहेत, पुदिन्याचे पानं आहेत, याची देखील पूजा करायची आहे आणि हे देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला अजूनही काही गोष्टी आठवत असतील की त्या आपण पूजेमध्ये ठेवू शकतो, जे आयुर्वेदिक आपल्या घरामध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पूजेमध्ये आज ठेवून घ्यायच्या आहे आणि आपल्याला धनतेरसच्या दिवशी पूजा ही करायची आहे. आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला हळदी कुंकू फुले अर्पण करून घ्यायचे आहेत. सगळ्या गोष्टींना फुले अर्पण करून द्यायचे, कारण की आपण आपल्या आरोग्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहोत. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींना हळदी कुंकू अर्पण करून फुले आपण नक्कीच अर्पण करून द्यायचे आहे. त्यानंतर धूपदीप लावून आरती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची आरती करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांची आरती आपल्याला करून घ्यायची आहे. सेवा कुठला करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. एक वेळेस आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, एक वेळेस रामरक्षाचं पठण करायचं आहे, त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे, कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे, एक माळ महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप यासाठी करायचा आहे की या दिवशी आपण यमदीपदान देखील करत असतो. त्यामुळे आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप एक माळ जप करायचा आहे. तर धन्वंतरी मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरी अमृत कलश हस्ताय, या मंत्राचा जप करायचा आहे. बरेच जण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये धन देखील ठेवतात, तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने देखील ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला जर का अजून काही वस्तू आठवत असतील की ज्या आयुर्वेदिक आहे आणि ज्याची आपण पूजा करायला हवी, तर धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की पूजा करा. कारण की आपण आपल्या निरामय आरोग्यासाठीच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवता यांची पूजा करत असते. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आठवतील त्या तुम्ही या पूजेमध्ये नक्की ठेवा. त्यासोबतच धने आणि गुळाचा नैवेद्य हा आठवून दाखवा, कारण की हा सगळ्यात महत्वाचा नैवेद्य आहे आणि हा आपल्याला दाखवायचा आहे. यानंतर आपल्याला यमदीपदान करायचं आहे आणि ही सगळी पूजा आपल्या प्रदोष काळामध्येच करायची आहे. तुम्हाला जर का शक्य नसेल संध्याकाळच्या वेळी, ज्या वर्किंग आहेत त्यांनी सकाळी केली तरी सुद्धा चालते. प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्याला ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यमदीपदान देखील करायचं आहे. सांगितलं तुम्ही की अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे. म्हणजे सकाळी आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर संपूर्ण साहित्य आपल्याला उचलून घ्यायचं आहे. जर तुम्ही देवघरामध्ये जर का पूजा मांडली असेल तर गणपती बाप्पाची वेगळी पूजा आपण पूजेची मांडणी करायची गरज नाही. परंतु तुम्ही वेगळ्या ठिकाणी जर का चौरंगावरती किंवा पाटावरती जर का तुम्ही ही पूजा मांडणार असेल तर अवश्य तुम्ही अगोदर गणपती पूजन करायचं आहे, त्या लक्ष्मी मूर्तीचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर धन्वंतरी देवतेचं आपल्याला पूजन करायचं आहे. तुमच्याकडे जर का धन्वंतरीचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्ण देखील पूजेमध्ये ठेवू शकता किंवा विष्णू भगवान असतील ते देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. परंतु तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो जर नसेल तर अवश्य तुम्ही फोटो आणून घ्या, कारण दरवर्षी आपल्याला पूजेमध्ये हा लागणारच आहे आणि या दिवशी आवर्जून आपण धन्वंतरी देवतांची पूजा ही करायची आहे. कारण की मी जसं तुम्हाला सांगितलं की निरामय आरोग्यासाठी आपण धन्वंतरी देवतांची पूजा ही करत असतो. तर उत्तर पूजेमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की पूजा दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलून घ्यायची आहे. जे खाण्याच्या वस्तू आहेत त्या तुम्ही खाऊ
खाऊ शकता। त्यासोबतच जे धन्या गुळाचा जो नैवेद्य दाखवलाय तो पण आपण खाण्यामध्ये यूज करू शकतो। ज्या ज्या खाण्याच्या वस्तू त्या सगळ्या वस्तू आपण खाऊ शकतो। जे फळ आपण दाखवले ते देखील आपण खाऊ शकतो आणि जे तांदूळ वगैरे आहे ते तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।